हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मागच्या एका महिन्यात थोड्या काही खाजगी अडचणींमुळे आपण युट्यूब व्हिडिओ बनवला नव्हता. तब्बल एक महिन्यानंतर आपण युट्यूबचा व्हिडिओ बनवत आहोत, लेवल देत आहोत. कारण मागच्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये आपण बरेच बिझी होतो सणामध्ये. त्यानंतर आता आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह आहे. तर आता जर बघितलं तर बँक निफ्टीने जर बघितलं बराच लाईफ टाइम हाय ब्रेक केलेला आहे. 53,100 पासून जी रॅली दिलेली आहे ती साधारण 54,400 पर्यंत. आता जर आपण बघितलं आज बँक निफ्टीमध्ये थोडी प्रॉफिट बुकिंग झालेली आहे, सेलिंग आलेली आहे. बँक निफ्टीसाठी आता जो सपोर्ट असणार आहे तो असणार आहे 43,744. तर ह्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये वन डे मध्ये सपोर्ट आहे. आपण आता एक छोट्या टाइम फ्रेम मध्ये बँक निफ्टीच्या ज्या पुढच्या आठवड्यात येणाऱ्या लेवल असतील, नवीन महिना चालू होतो ऑक्टोबर. तर ह्या ऑक्टोबर सिरीज मध्ये जर आपण बघितले तर बँक निफ्टीसाठी ह्या लेवल असतील. बँक निफ्टीसाठी सगळ्यात पहिला सपोर्ट असेल तो असेल 53,744. जर बँक निफ्टीने हा सपोर्ट जर टेस्ट केला तर इथून मार्केट एक बाउन्स बॅक देऊ शकतो. आणि जर ह्याच्या खाली बँक निफ्टी जर क्लोज झाली 53,744च्या, तर आपल्याला सपोर्ट आहे 53,540चा. आणि त्यानंतर सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट झोन जो आहे बँक निफ्टीसाठी तो आहे 53,300 ते 53,200. तर हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन असू शकतो. आणि बँक निफ्टीसाठी जो आपण रेजिस्टन्स बघतो तो बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे 54,020. म्हणजे जर हा रेजिस्टन्स मार्केट जर आपण बघितलं तर आपल्या एक तासाच्या सपोर्टनुसार मार्केट हे सपोर्टला आहे. आणि इथे आपल्या व्हीआयपी मेंबरना तो नियम माहिती आहे, एक तासाच्या सपोर्टनुसार जर मार्केट असेल तर 54,017 हा त्याचा एक पहिला रेजिस्टन्स येतो. त्यामुळे इथे 15 मिनिटांमध्ये आपण 54,020चा एक रेजिस्टन्स दिलेला आहे. हा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपल्याला टार्गेट मिळेल. जो पहिला टार्गेट आपण दिलेला आहे तो टार्गेट आहे 54,215. हा आपल्याला पहिला टार्गेट मिळेल. टार्गेट दुसरा जो दिलेला आहे तो आपण 54,374. आणि तिसरा टार्गेट जो दिलेला आहे तो आहे 54,532. त्यामुळे जर आपण बघितलं तर सोमवारी जर गॅप डाऊन झाला तर मार्केटला एक सपोर्ट वरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. आणि जर गॅप अप ओपन झाला तर 54,020चा एक रेजिस्टन्स आहे. तो रेजिस्टन्स म्हणजे 54,000च्या वर जर आपण विचार केला बँक निफ्टीमध्ये तर मार्केटमध्ये परत एक अप ट्रेंड येऊ शकतो. तर इथे मी तुम्हाला लेवल देत आहे. बँक निफ्टी 54,000च्या वर बुलिश ट्रेंड असेल म्हणजेच मार्केटचा अप ट्रेंड असेल तो साधारण आपल्याला इथून 54,532 पर्यंत हा ट्रेंड मिळू शकतो. तर ह्या बँक निफ्टीच्या लेवल आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा 53,744 म्हणजे 54,000च्या खाली निगेटिव्ह व्ह्यू ठेवायचा. त्याच्या खाली सपोर्ट आहे 53,744. कारण बँक निफ्टीची क्लोजिंग ही झालेली आहे. ती क्लोजिंग आहे 53,834ला. आणि आपला सपोर्ट आहे 53,744. म्हणजे जर मार्केट सोमवारी गॅप डाऊन ओपन झालं तर सगळ्यात पहिलं मार्केट 53,744 ते 53,700 ह्या लेवल पर्यंत एक सपोर्ट टेस्ट करू शकतं. त्याच्या खाली आलं तर 53,540 आणि मग 53,300 ते 53,200. आणि 54,000च्या वर जर सस्टेन्स मार्केट होत आहे, बँक निफ्टी जर सस्टेन्स होते तर आपल्याला टार्गेट मिळू शकतो 54,215, 54,374, 54,532. तर ह्या बँक निफ्टीच्या लेवल असतील पुढच्या आठवड्यातले. ठीक आहे. तर आता आपण मित्रांनो बघत आहोत निफ्टीच्या लेवल. जर निफ्टी आपण बघितलं मागचे 2 दिवस आपण ज्या निफ्टीच्या लेवल देत होतो, आपला जो शेअर मार्केटची बाराखडी टेलिग्राम चॅनल आहे तिथे आपण 2 दिवस लेवल देत होतो की निफ्टीला 25,900 खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि 25,900च्या वर जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मार्केटचा अप ट्रेंड आहे. काल निफ्टीची एक्सपायरी झाली आणि जर आपण बघितलं तर साधारण निफ्टीने 25,900 चा सपोर्ट हा परवा घेतला म्हणजे बुधवारी घेतला. काल निफ्टी 26,000च्या वर गॅपअप मध्ये ओपन झाली. 26,000चा एक स्ट्रॉंग बेस बनवला आणि फायनली 26,220 पर्यंत हाय निफ्टीने मारलेला आहे. आणि जर कंटिन्यू आपण बघितलं जर इथे 25,900चा सपोर्ट घेऊन बरोबर मार्केटने इथे बघा आपल्याला बुधवारी म्हणजे 25 सप्टेंबरला हा सपोर्ट घेतलेला आहे. आणि हा सपोर्ट घेऊन जर इथे आपण बघितलं तर मार्केट तिथून जवळपास 400-500 पॉईंट अप आलेला आहे. हा सपोर्ट लेवल आपण दिलेली की 25,900च्या वर निफ्टीचा अप ट्रेंड कायम असेल. आणि जर बघितलं तर 25,900 ते 26,220 म्हणजे साधारण 300-325 पॉईंटची मुवमेंट निफ्टीने दिलेली आहे.
मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितला तर थोडी मार्केट रिटेस्ट करण्यासाठी थोडं खाली आलेलं आहे. आणि इंट्राडे साठी जर पुढच्या आठवड्यात आपण लेवल बघितल्या तर निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहे 26,220. जर मार्केट गॅप अप मध्ये गॅप डाऊन मध्ये ओपन होत आहे तर गॅप डाऊन झालं तर निफ्टीसाठी 26,102 हा पहिला सपोर्ट असणार आहे. त्याच्या खाली परत निफ्टीला सपोर्ट आहे 25,990, 25,890 आणि मग स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे 25,801. जर 26,000 खाली मार्केट आलं तर लक्षात ठेवा मार्केटमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. 26,000 खाली जर मार्केट आलं असेल तर. आणि 26,000 ही खूप महत्वाची लेवल असणार आहे. ही लेवल खूप महत्वाची असणार आहे. याच्यावर मार्केटचा परत एक अपट्रेंड येऊ शकतो आणि मार्केट परत एक नवीन हायला जाऊ शकतो 26,400 पर्यंत. पण जर 26,000 खाली जर मार्केट आलं तर ह्या लेवल पासून मार्केटमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग म्हणजे सेलिंग, थोडीफार प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे. मग मार्केट जर बघितलं तर 25,890, 25,801 इथपर्यंत मार्केटमध्ये थोडीफार प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. आणि जर 26,000 सपोर्ट जर कायम ठेवला निफ्टीने तर आपल्याला 26,102 रेजिस्टन्स होणार आहे. गॅप डाऊन झाल्यानंतर 26,000 हा एक सपोर्ट झोन असणार आहे. म्हणजे तिथून परत मार्केटमध्ये एक बाईंग होऊ शकते. मग आपल्याला 26,102 रेजिस्टन्स होईल. आणि जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर निफ्टीसाठी 26,220चा एक रेजिस्टन्स आहे. ह्याच्यावर मार्केट सस्टेन्स होतं तर आपल्याला निफ्टीमध्ये टार्गेट मिळेल 26,320, त्याच्यानंतर 26,400 आणि 26,500. हा एक नवीन लाईफ टाइम आहे आपल्याला बघू शकतो. जर सध्या आपण बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी, बँकेक्स सर्व इंडेक्सने लाईफ टाइम हाय बनवलेला आहे आणि चांगली मुवमेंट दिलेली आहे. त्यामुळे थोडंफार खाली येणं, करेक्शन होणं गरजेचं आहे, प्रॉफिट बुकिंग येणं गरजेचं आहे. कारण 26,000चा जो सपोर्ट आहे तो घेतला तर परत मार्केट बाउन्स बॅक इथून असं वर जाऊ शकतं. आणि जर हा सपोर्ट जर आपला आहे, हा सपोर्ट जर तोडला 26,000 तर 26,000च्या खाली मग आपल्याला 25,801 या लेवल मिळू शकतात. त्यामुळे सोमवारी मार्केटची क्लोजिंग आपल्याला खूप महत्वाची असेल, जी की 26,000 ज्या लेवल आहेत त्या 26,000च्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. तर ह्या ज्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल आहेत त्या सोमवारी ॲज पर मार्केट कंडिशन, मार्केट गॅप अप ओपन होतंय की गॅप डाऊन होतंय त्यानुसार आपण प्लॅन करू. जर गॅप अप झालं तर बँक निफ्टीसाठी 54,020 एक रेजिस्टन्स असणार आहे, निफ्टीसाठी 26,220 रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे दोन्ही इंडेक्स जे आहेत ते आपण आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शेअर मार्केटची बाराखडी, या टेलिग्राम चॅनलवरती आपण सोमवारी लाईव्ह मार्केटमध्ये अपडेट देऊ. तर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण मराठी माणसाला परत एकदा एक नवीन नॉलेज देण्यासाठी तयार झालेलो आहोत. जसं आपण काही महिन्यापूर्वी 9 जुलैला आपण टायटनचा एक व्हिडिओ बनवलेला आणि सांगितलेलं की टायटन लवकरच 4,000 5,000 पर्यंत येईल. तर आज जर बघितलं आपण तर टायटन या शेअरची आज किंमत आहे 3,860. आपण तो दिलेला 3,190 ला, म्हणजे साधारण 700 750 पॉईंटची मुवमेंट इथे दिलेली आहे. म्हणजे लवकरच तो दिवाळीपर्यंत आपला टार्गेट 4,000 पर्यंत येऊ शकतो. तर असंच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. शेअर मार्केटच्या बाराखडीमध्ये आपले हार्दिक स्वागत. धन्यवाद.